नमस्कार सगळ्यांना, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मित्रांनो, काही जणांचे कमेंट असे येतात की काय तुम्ही गावचं काम करू शकताय का, कामाला जाऊ शकताय का, तुम्ही असं शेती कंट्रोली शेती करू शकताय का? तर शेती करायचं काय अवघड नाही आहे, पण काही जणांचं म्हणणं खूप अवघड आहे. मी लहानपणापासून शेतीतलंच काम केलेलं आहे. आता मुंबईला 20-25 वर्ष झालं, लगीन झालं मुंबईला गेले, आता शेतीतलंच काम केलेलं आहे मी पहिल्यापासून. शेती करायचं मला कसलंच काम, काही पण काम असू ते, मी कधीच कसलंच कामाला हार मानत नाही. कसलं काम असेल तुमचं, कामाचं काय वाटत नाही मला. कामची कामं असतं मुंबईला, काय तिथं काय कमी काम आहे का? मस्त काम आहे तिथं दुसऱ्याच्या करण्यासाठी. आपलं हिथं स्वतःचं आहे ना, आपलं स्वतःचं करायला काहीच हरकत नाही ना. थोडंसं भारी जाईन थोडंसं, पण केल्याशिवाय मार्ग नाही. आणि मला आवड आहे शेतीतलं काम करण्याची, असं काय नाही. तिथे नाही किती दिवस काढायचं शेतीतल्या कामाचं काही वाटत नाही मला. चल रोशन, घरी जायचं का? घरी यायला नको म्हणते. लय वाढू झालं इकडं, नदीला आले, कंटाळा आलाय मला. आता काम नाही, 2-4 दिवस झालं आल्यापासून, 7 दिवस झालं काहीच काम नाही तर मग कंटाळा येतो. घरात तर काही काम नाही, वावरात पण काय काम नाही. गहू पेरलाय वावरात, मी बसते नदीला येऊन जरा घरोबर त्याला घेऊन येते. त्याला करमत नाही, रोशनला करमत नाही ना, मी त्याला घेऊन येते नदीला. मोठं पोरगं पण आलं होतं, पण म्हणला मम्मी मी जातो, म्हणला त्याचं काम आहे, मी जातो म्हणला. थांब म्हणला, तू 2-4 दिवस झाला आला होता ते. त्याला आवडलं विचारलं. मोठ्या पोराला आवडलं शेतीतलं काम करायला, शेतीत राहायला, पण त्याचं शिक्षण चालू आहे ना तिकडं. हे दोघं जण, रोशन जरी नाही राहिलं तर मोठा पोरगा राहू शकतोय माझा इथं. म्हणून तो मी येतो, मी गावाला राहील म्हणतो, मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणतो, गावाला राहू शकतोय. तर तिथल्यापेक्षा इथलं वातावरण चांगलं आहे, राहायला काहीच अडचण नाही. आणि शिवाय विषय असा आहे की आपलं स्वतःच आहे ना सगळं, स्वतःच असल्यावर काही प्रॉब्लेम नाही. कुणी काही बोलाय नाही, म्हणायला नाही, काय नाही. वावरातलं काम आता काय, गहू पेरले, आता काही काम नाही. पुढच्या वर्षी आल्यावर म्हणलं एवढ्या वर्षी ऊसने गहू निघाला की पुढच्या वर्षी ऊस लावून दिलं की टेन्शन नाही. आता तुम्ही मस्त सगळ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही गावाला आहे तर व्हिडिओ बनवीत जा. काय व्हिडिओ बनवता, रेंजच भेटत नाही तर व्हिडिओ काय बनवता? तिकडं नदीला येऊन थोडीशी रेंज भेटते, इकडं बनवते व्हिडिओ जरा 1-2. काल पण बनवले होते 2-3. रेंज असते इथं, तिकडं रेंज नाही आहे. घरापाशी तर अजिबातच रेंज नाही. रात्री आता एक व्हिडिओ पोस्ट करायला टाकलाय, तो व्हिडिओ अजून पोस्ट नाही झाला, म्हणून व्हिडिओ बनवायला जमत नाही. व्हिडिओ बनवायचं काय नाही, माझी आयडी एकदम महाग पडलेली. सगळ्याचं म्हणलं तुम्ही रोज आलात गावाला तर टाकीचा व्हिडिओ बनवायचं बंद केलं, काही तसं काही नाही आहे. टेन्शन असते थोडे, टेन्शन किती, तर गावचं हँडल करायचं, मुंबईचं हँडल करायचं, मुलं, काम, भरपूर टेन्शन येतं. त्यात व्हिडिओ टाकायला लक्ष नाही जात की राहत ते व्हिडिओ टाकायचे तर आज म्हणून रोज काम म्हणजे ध्यानात राहत नाही की आज व्हिडिओ बनवायचे तेच म्हणून. त्या कामाचे ह्यानं टेन्शन काय करणार नाही की 8 दिवसाला 4 दिवसाला व्हिडिओ टाकले, इथं आल्यावर काम नाही टाकले पाहिजे, तुमच्या रेंजचा प्रॉब्लेम येतं, त्याच्यामुळे व्हिडिओ टाकायचं म्हटलं. काय करणार, आणि टेन्शन भरपूर येतं, खूप टेन्शन येतं. मला विचारलं होतं सगळ्यांनी, तुम्ही कुठं गाव कोणचं आहे तुमचं गाव? तर माझं गाव अहिल्यानगर आहे, अहिल्यानगरच्या खाली मिरज गाव म्हणून, अहिल्यानगरचे. खूप जण विचारतात काय तुमचं गाव कोणतं आहे, गावाचं नाव सांगा. सांगते काय काय व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, पण तुम्ही जास्त व्हिडिओ बघतच नाहीत ना माझे, म्हणून तुम्ही ते आठवण नसेल तुम्हाला. अहिल्यानगर गाव आहे माझं. चल रे बाबा रोशन, चल घरी आता, येतो का? पोरगं पाण्यात आलं इकडे काही घरी यायला, मग चल ना रे दादा, चला आता घरी. वावरातलं काम करायला छोटं असो नाही तर मोठं असो, तिथं निघते तिथं दिवस काढणं गरजेचं आहे. आता मुंबईचं जीवन लय धावपळीचं आहे, लय कठीण आहे मुंबईचं जीवन. चल बरं रोशन, मला व्हिडिओ बनवायचा पण कंटाळा आला आता. ए रोशन, चल घरी. हा पोरगा घरी यायला मागाला, जेवला पण नाही अजून. चल घरी, येतो का?
ए दादा घरी चला आता. येतोय घरी का बसतोय? घरी येतोय का बसतोय? काय येत असलं तर चल म्हणलं. थांबायचंय. थांबायचं म्हणतोय. ऊन लागत आहे. 3 वाजले तरी ऊन आहे. चल आता मी पण जाते घरी.